महाड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मारहाण झाल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाड नगर परिषद हद्दीतील पाणी प्रश्नासंदर्भात फिर्यादी धनंजय कोळेकर यांच्याशी आरोपी यांनी नगर परिषदेच्या दालनात वाद घालायला सुरुवात केली। यानंतर आरोपींनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिवीगाळ करून फिर्यादी धनंजय कोळेकर यांच्या कानशिलात लगावली। यानंतर पुन्हा आरोपींनी हातातील छत्रीनं फिर्यादी यांना मारहाण केली। संबंधित आरोपी एवढ्यावरच न थांबता तिघा आरोपींनी संगनमत करून मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय कोळेकर यांची कॉलर पकडून त्यांना हाताबुक्कीनं मारहाण केली। तसंच तुला आता सोडणार नाही असं बोलून धमकी देऊन आरोपी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनातून निघून गेले। या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय कोळेकर यांच्या फिर्यादीनंतर महाड शहर पोलीस ठाण्यात भाजपचे नगरसेवक आरोपी सुरेश बामणे, त्यांचे साथीदार राकेश पाटील यांच्यासह आणखी एका अनोळखी इसमावर भारतीय न्याय संहिता कलम 132, 121(2), 221, 351(2), 352, 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करतायत। एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला त्यांच्याच दालनात घुसून केलेल्या मारहाणीचा सर्वच क्षेत्रातून जाहीर निषेध करण्यात येतोय। भाजपा नगरसेवकांनी केलेली मारहाण म्हणजे सत्तेचा माज की स्टंटबाजी अशी उलटसुलट चर्चा महाड शहरात सुरू असून या संपूर्ण प्रकरणाकडे महाड शहराला लाभलेले नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे काय भूमिका घेणार आहेत याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।